या सावकाश सावकाश. अनिश, ही काय अवस्था झाली आहे तुझी? अनिश, तू पिऊन आलायस का? हे गप का? हा देऊ का नाही? सगळी इन्क्वायरी का इथेच करायची आहे? चल बाजूला. ते भैरवीला बोललो होतो मी मित्राकडे जातो. मुंडाला वास येतोय अनिश. तू आता सरळ नीट सांगणार आहेस का दोन मुस्काटीत मारू तुझ्या? पार्टी होती मित्राकडे म्हणून गेलो होतो. इकडे दारू ढोसून आलास. मग काय दूध पिऊन येणार होतो काय? कमान बाबा, लहान नाही मी आता. तोंड उचकुटून उलट बोलू नकोस. डोक्याला काय झालं तुझ्या? सारखा हात लावतोस मगापासून. काय झालंय? काय आहे कपडे? हा सगळे काय दारू ढोसून गटारात लोळत होता तू काय? हा नाही, बाथरूम मध्ये पाय घसरला. बाथरूम मध्ये पाय घसरून पडला. माझ्या सहनशीलतेचा आता अंत बघू नकोस, नाही तर बघीन आणि एक वाटीला काढ. प्लीज राहू द्या. तुम्ही लवकर आवरून घ्या. उगाच ऑफिसला उशीर नको व्हायला. त्यांना स्वतःच्या जबाबदारीची जाणीव नाहीये. त्यांच्यासाठी आपण आपली कामं सोडून नाही चालणार बाबा. भैरवीताई, अनिश दादा खोटं बोलत होते. अहो ते काही मित्राच्या घरी झोपले नव्हते. अहो ते आपल्या सोसायटीच्या जिन्याखालीच झोपले होते रात्रभर. काय? होय, पण घाबरू नका. कुणी बघितलं नाही त्यांना. कुणी बघायच्या अगोदरच मी त्यांना घरला इथं वर घेऊन आलो. प्लीज हे कुठे बाहेर नका सांगू. अहो ताईसाहेब, हे काय सांगणं झालं वय? फुलराणी आणि माझ्या पोरींची आण घेऊन सांगतो. हे कुठं बी सांगणार नाही. अहो हे घरातली बात अशी चव्हाट्यावर कोण आणतंय वय? बरं यो दादांचा रूम आहे. नाही येतो. स्वतःच्या आयुष्याची वाट लावून घ्यायचं ठरवलंयस का तू? आता दारू पिऊन रस्त्यावर झोपण्याची वेळ आली आहे का तुझ्यावर? बाबांना जरी थेर कळली ना तर बस. आधी डोकं खूप दुखतंय, अजून फिरवू नकोस. तुला कळतंय का अनिश घरात काय चाललंय आणि तुझं काय चालू आहे? इथे मी निलिमा आत्या आणि बाबांना एकत्र आणण्यासाठी जीवाचं रान करते आणि तू? तुम्हाला ज्याच्यात आनंद मिळतो ते तुम्ही करा. मला जे करायचं ते मी करतो. मदत तर काही करत नाही आहेस, उगाच शहाणपणा शिकवतेस. प्रेमाचं माणूस दिवसेंदिवस तुटत चाललाय. निदान रक्ताची माणसं तरी जवळ होतात. बाबा आणि निलिमा आत्यांना एकत्र आणायची ताकद दे. बायको म्हणून पूर्णपणे हारली आहे मी. निदान सून म्हणून हारू देऊ नकोस. हो ताई, कुठे चाललात? जाधव काकू आहेत का? त्या तर गावी गेल्या आहेत. काय? हो, आज सकाळच्या पारीच त्या गावी गेल्यात. अरे देवा, मग कधी येणार आहेत आता? आता 2-4 महिन्यानंतरच येतील त्या. काय आहे, गणपतीच्या नंतर त्या गावी जातात आणि वर्ष संपेपर्यंत त्या गावीच राहतात. काय, कुठलं गाव आहे त्यांचं? नक्की कुठे गेल्यात त्या? ते आपल्याला माहित नाही. अहो असं कसं? एवढ्या वर्षांमध्ये त्यांच्या बोलण्यात तरी आलं असेल. कोणाला तरी विचारा. नाही तर नाही, त्या कुठे गेल्यात त्या माहित नाही मला. तुम्ही जा,
तुम्हाला त्या भेटणार नाहीत. जा तुम्ही. हा बाबा बोला. हा ए भेटली का ग नीलू? नाही 2 मिनिटं सुद्धा नाही, म्हणजे बाहेर आलीच नाही. नाही भेटली बाबा. हे बघ, तू एक काम कर, तू घरी जा आता. मी हाफ डे टाकून मी घरी येतो, मग आपण एकत्र जाऊ भेटायला. नाही बाबा नको, उगाच हर्षा तिथे कटकट करेल. नाही, तिला मॅनेज करतो का मी. फार फार तर काय 4 शिव्या काही, पण तू एकटी तिकडे फार वेळ बसून राहू नकोस. वस्ती चांगली नाहीये ग ती, मला तुझी काळजी वाटते. हो बघते मी बाबा, मी कळवते तुम्हाला. काय झालं ग? तुझा आवाज असा काय येतोय? नाही काही नाही. काय नाही कसं? भैरवी काय झालं सांग. बाबा निलिमा आता घरी नाहीये. नाहीये कधी? मग कुठे गेले? माहित नाही, आता कळालं कुठेतरी बाहेर गावी गेल्यात. मी तेच चौकशी करते आता की बाहेर गावी म्हणजे नक्की कुठे गेल्यात. मुंबई बाहेर गेल्यात का इथेच कुठेतरी गेल्यात. जाऊ दे ग, भेटायचं असतं तर आधीच भेटली असती. आता अवघड आहे. बाबा मी बघते, कळवते तुम्हाला. अनिश, नीलूला शोधण्याच्या नादात माझं तुझ्याकडे लक्ष नाही असं समजू नकोस. मला सगळं दिसतंय. मग मी तुला शेवटचं वॉर्न करतो, तुझं वागणं सुधार. ते बिघडलंय असं फक्त तुम्हाला वाटतं, कारण तुम्हाला कोणाचंच वागणं पटत नाही. फक्त भैरवीचंच वागणं बरोबर वाटतं. वाटणारच, कारण ती तुझ्यासारखी स्वार्थी नाहीये, धुंदीत नाहीये. या घरासाठी काहीतरी करण्याचा ती प्रयत्न करते. मी काय वाईट करायचा प्रयत्न करतोय? पैसा कमवतोय, घर चालवतोय मी. नुसत्या पैशाने घर चालत नाही. मग कशाने चालतं? सांगा ना, कशाने चालतं? मग महिन्याची कॅल्क्युलेशन्स करताना नाकी नऊ येत आहेत माझ्या. घरातली सगळी बिलं, घर खर्च आपण दोघं बघतोय. तुमची लाडकी सून काय करते हो? चांगली नोकरी सोडून घरी बसली आहे. काय करते? काहीच करत नाहीये ती. ती काहीच करत नाहीये. मग काय करते? जे आहे ते सुद्धा काही करत नाहीये. हे घर सांभाळणं, मुलांची काळजी घेणं, प्रत्येकाला काय हवं नको ते विचारणं काम नाहीये का? या कामाची काही किंमत नाहीये तुला? आहे ना किंमत, पण ते तरी कुठे करते ती? घरातली सगळी कामं मामा मामी करतायत. बाहेरची कामं करायला आपण आहोत. उलट मी सतत काम करतोय, मी पैसा कमवतोय, मी घर चालवतोय. तुम्हाला हवं नको ते मी बघतोय, तरी सुद्धा नालायक कोण? मीच. आणि हो, सांगा तुमच्या लाडक्या सुनेला, निलिमा आत्याला शोधायच्या नावाखाली हा जो काही दिवसभर टाइमपास चाललाय ना, तो थांबाव म्हणावं. या घरातून गेलेल्यांसाठी काय करू नकोस. जे या घरात आहेत ना त्यांच्यासाठी कर, या घरासाठी कर, स्वतःसाठी कर. काहीतरी करणारच आहे. ती बिझनेस करणार आहे. बिझनेस? बिझनेस म्हणजे काय मस्करी वाटली का तिला? कोणालाही जमत नाही ते, आणि भैरवीला तर जमणारच नाही. का? तुझ्यापेक्षा जास्त शिकलेली आहे ती, तुझ्यापेक्षा जास्त जग बघितलेलं आहे, जास्त काम केलेलं आहे. कॉर्पोरेट मध्ये जॉब करणं आणि बिझनेस करणं यात जमीन आसमानाचा फरक असतो. कॉर्पोरेट मध्ये जॉब करताना तुम्ही वेळच्या वेळी घरी येऊ शकता. महिन्याला तुम्हाला पगार मिळत असतो. बिझनेसचं तसं नाहीये. बिझनेस हा फुल टाइम जॉब असतो. तुम्हाला पैसा मिळतोच असं नाही, आणि एकदा सुरू केला तर तो टिकवता पण आला पाहिजे. बाईनी मनात आणलं तर अख्खं जग चालवू शकते ती. बिझनेसचं काय घेऊन बसलास? बायकोला कमी लेखू नकोस अनिश.
तिच्या कपॅसिटीवर विश्वास ठेव. काही कपॅसिटी नाहीये तिच्यात. तुमची चूक आहे. तुम्ही तिला डोक्यावर बसवलंय. भैरवी फक्त दुसऱ्याची नोकरी करू शकते. स्वतःचा बिझनेस वगैरे कधी जमणार नाही. लिहून ठेवा तुम्ही. आणि तू लिहून ठेव, भैरवी तुला या बाबतीत तोंडावर पाडणार आहे. आणि त्यासाठी लागेल ती मदत तिला मी करायला तयार आहे. तुझा हा मेल इगो नाही धुळीला मिळवला तर नाव अशोक माजगावकर लावणार नाही मी. राजू नाही जाऊ दे, गेले गेले भाऊजी, जाऊ दे. हा नाही, तुला एक सांगतो का बाई, मी हे केलं ना, अपॉइंटमेंट घेतली हा ज्योतिषाची. हा आता तुझ्या मनात जे काही प्रश्न असतील ना ते सगळे विचार त्यांना. हा आता एकच प्रश्न विचारायचा आहे. माझी बायको माझी गुलाम कधी होईल? भेटेल ती. हो बाबा, निलिमा त्या आहेत आणि तुम्हाला भेटतील लवकरात लवकर. मी बाबांना शब्द दिला होता आणि त्यासाठी काय वाटेल ते करायची तयारी होती माझी. अजूनही आहे. पण आता निलिमा आत्याच इथे नसतील तर काय करू, कुठे शोधू? नाही, मला असं मागे फिरून नाही चालणार. निलिमा आत्या घरी याव्यात ही आईंची शेवटची इच्छा होती.